मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी हेमंत पाटील यांनी आपल्या याचिकेतून केली आहे। अंतरवाली सराटीत झालेल्या हिंसक आंदोलनाचं या याचिकेत उदाहरण देण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनासाठी त्यांच्या शिष्टमंडळाकडून मुंबई आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि बीकेसीतल्या MMRDA मैदानाची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनासाठी मराठा आंदोलक हे लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल होणार आहेत। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत। याचिकाकर्ते हेमंत पाटील आणि मनोज जरांगे या दोघांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आपण तीही पाहूया। आज मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये महाराष्ट्रातून 1 ते 1.5 कोटी लोक 20 तारखेनंतर ह्या आझाद मैदानावरती येणार आहेत। जर ही 1.5 लाख लोक 1.5 कोटी लोक जर मुंबईमध्ये आले तर त्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाईल। त्यामुळे मी मागील 2 दिवसापूर्वी माननीय मुंबई आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रार दिलेली आहे, आझाद मैदान पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दिलेली आहे की मराठा आणि ओबीसीच्या सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आझाद मैदान किंवा मुंबईमध्ये कुठेही परमिशन देऊ नये अशी मी याचिकेमध्ये मागणी केलेली आहे। कायदा आणि लोकशाही सगळ्यांसाठी, त्यामुळे असं कोणी काही उठलन करत असं होणार नाही। कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्याचा, आणि आम्ही तिथं आमरण उपोषण करतोय। कायदा सुव्यवस्था बिघडत नाही, कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे, परंतु ते म्हणतील तसं होणार नाही। त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार। परंतु एक जाहीरपणानं सांगतो, मराठी मुंबईत जाणार आहेत 100%। 20 जानेवारीला अंतरवाली सोडणार आहेत। मुंबईत मराठी जाणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।